स्मार्ट सिटी की भ्रष्टाचार सिटी, कोपरी वॉटरफ्रंट से वास्तव उघड। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून। स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडाला आहे। अवघ्या 2.5 वर्षातच कोट्यावधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आला आहे। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी व कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन देखील दिले आहे। या प्रकल्पात शौचालय, अॅम्फीथिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी, रस्ता, नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या। मात्र आज या सर्व सुविधा दुरावस्थेत दिसून येत आहे असे नागरिकांच्या पैशाची उघड उधळपट्टी झाल्याचे चित्र आहे। अॅम्फीथिएटरला तडे, बाकडांच्या मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झाले आहेत। पिंगळे यांनी आरोप केला की निकृष्ट कामे, भ्रष्टाचार व ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे। काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी। यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते। केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते, मात्र ठोस कारवाई न झाल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचे आरोप होत आहेत। ठाणेकरांच्या पैशाचा अपव्यय, महापालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पाचा झालेला फज्जा यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।